जय गजानन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला विषय श्रीमद श्री गणेश महापुराण. आणि या गणेश महापुराणाच्या अनुषंगाने भगवान गणपतींच्या अनेक लीलांचं वर्णन आपण करतोय. त्या अनुषंगाने आता पुढे जाऊया. एक विमान उडत आलं आणि त्या विमानाच्या उडण्याच्या वाऱ्याने इंद्रदेवांचं विमान उडालं इथपर्यंत आपण पाहिलं. त्या विमानात कोण होता असा प्रश्न शूरसेनाने विचारला. इंद्रदेवांनी सांगितलं एक चांडाळिनी होती. त्या चांडाळिनीने नकळतपणे चतुर्थी व्रत केलं आणि तिला पुण्य मिळालं. गणेश लोकातलं विमान तिला घ्यायला आलं. चांडाळिनीला घेऊन जात असताना त्याच्या वाऱ्याच्या स्पर्शाने इंद्रदेवांचं विमान उडालं. इथपर्यंतचा कथाभाग सांगितला. शूरसेनाने चतुर्थी व्रत केलं आणि त्या चतुर्थी व्रताच्या पुण्याने शूरसेन सुद्धा गणेश लोकात गेला. इथे इंद्र आणि शूरसेनाची कथा थांबते. पुढे जाऊया कथेमध्ये. ही कथा थांबल्यानंतर सूत आणि शौनकांचा संवाद आहे, भृगू आणि सोमकांतांचा संवाद आहे. प्रश्न विचारण्यात येतो. जी तुम्ही आम्हाला कृतवीर्य राजाची कथा सांगितली, कार्तवीर्य ज्याचा मुलगा झाला, या कार्तवीर्याच्या जीवनातलं पुढचं कथानक सांगा म्हणून असं वर्णन येतं आणि कार्तवीर्याच्या जीवनातला प्रसंग येतो. कार्तवीर्य हा माहिष्मती नगरीचा राजा आहे, ज्याला सहस्त्रार्जुन असं नाव प्राप्त आहे. या माहिष्मती नगरीचा तो राजा आहे आणि या ठिकाणी राज्य करत असताना एक दिवस तो शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर तो अनेक प्राण्यांची शिकार करत पुढे पुढे चालला होता. जंगलामध्ये अत्यंत आतमध्ये तो गेला. तेथे त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात भूक लागली आणि तहानेने व्याकुळ झाला. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेला राजा काहीतरी अन्नपदार्थ मिळवण्यासाठी पुढे चाललेला आहे. मागून सैन्य येते. सैन्यामध्ये आणि राजामध्ये खूप मोठं अंतर आहे. तरीही राजा पुढे चाललाय, सैन्य मागून येते. त्या प्रसंगी काय झालं, राजाला जवळच एक आश्रम दिसला. आश्रम जमदग्नी ऋषींचा होता. कार्तवीर्य अर्जुनाला जमदग्नी ऋषींचा आश्रम दिसलाय. त्या आश्रमामध्ये जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका ही सुद्धा त्या ठिकाणी वास्तव्याला आहे. जमदग्नी आणि रेणुका यांची कथानक आहे. राजा तिथे गेला. राजाने ऋषींना नमस्कार केला. राजा म्हणतोय की मला भूक लागली, काहीतरी भोजनाची व्यवस्था. तितक्यात सैन्य येतं. सैन्याच्याही भोजनाची व्यवस्था ऋषी करतात. परंतु त्याआधी ऋषी सांगतात तुम्ही नदीवर जाऊन हातपाय धुवून या किंवा जलाशयावर जाऊन हातपाय धुवून या, तोपर्यंत मी व्यवस्था करतो. इकडे संपूर्ण भोजनाची व्यवस्था होते. राजा येतो आणि राजाने पाहतो राजा की इतक्या कमी वेळामध्ये, फक्त जलाशयावर हातपाय धुवून येण्याच्याच वेळामध्ये जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांनी संपूर्ण सैन्यासहित राजाचं भोजन त्या ठिकाणी बनवलेलं आहे. अत्यंत मोठा मंडप आहे आणि त्या ठिकाणी ही सर्व भोजनाची व्यवस्था केलेली. असं कसं काय होऊ शकतं, राजाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. आणि हाच प्रश्न या कार्तवीर्य अर्जुनाने, या सहस्त्र अर्जुनाने जमदग्नी ऋषींना विचारला. जमदग्नी उत्तर देत आहे की नंदिनी नावाची माझी गाय आहे. ती गाय मला सर्व ही इच्छा पूर्ण करते. मी ज्या ज्या इच्छा त्याच्यासमोर सांगेल त्या सर्व इच्छा पूर्ण करते. आता तुझ्यासाठी सहस्त्र भोजनाची इच्छा व्यक्त केली. तुझ्यासाठी सहस्रावधीचं भोजन या ठिकाणी प्रस्तुत आहे. राजा तू भोजन कर. त्या प्रसंगी राजाला इच्छा होते कामधेनू गाय मिळवण्याची, ती नंदिनी गाय मिळवण्याची, जी इंद्रदेवाने भेट म्हणून जमदग्नी ऋषींना दिलेली अशी गाय मिळवण्याची इच्छा या कार्तवीर्य अर्जुनाला, अर्थात सहस्त्रार्जुनाला होती. हा सहस्त्रार्जुन ऋषींना म्हणतो मला ही गाय द्यावी. आणि या प्रसंगामध्ये जमदग्नी ऋषी म्हणतात ही गाय मला इंद्रदेवांनी भेट दिली, मी तुम्हाला देऊ शकत नाही. राजा बळजबरी करतो. राजा सैन्य पाठवतो ती गाय जबरदस्तीने नेण्यासाठी. राजा म्हणतो तुम्ही जर देत नसाल तर ही जबरदस्तीने गाय मी नेतो. सैन्य पाठवतो. काय होतं, गायीच्या शरीरातूनही सैन्य बाहेर पडतंय. ही कथा आपल्याला थोडीशी धावत्या वेगात घ्यायची, कारण पुढे विस्तृत असं चरित्र आहे परशुरामांचं, ते आपल्याला बघायचं, ते महत्त्वाचं आहे. धावत्या वेगामध्ये चरित्र बघत असताना इथे वर्णन असं येतंय की सैन्य, गायीच्या शरीरातून सैन्य बाहेर पडतं. गायीच्या शरीरातून बाहेर पडलेलं सैन्य राजाचं सर्वही सैन्य संपवून टाकतं आणि राजा
त्या ठिकाणी ती गाय मिळवण्यासाठी अत्यंत क्रूर होतो. कसा क्रूर होतो? ती गाय मिळवायचीच आहे, ती नंदिनी नावाची कामधेनू गाय मिळवायचीच आहे या इच्छेने राजा आपल्या कमरेची तलवार काढतो आणि जमदग्नी ऋषींचं मुंडकं उडवतो. राजसत्तेने धर्मसत्तेवर केलेला हा घात आहे. त्याच प्रसंगी जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका ती आड येते आणि त्याही वेळेला राजा तिच्या शरीरावर 21 वेळा वार करतो. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होतात, 21 वेळा वार होतात. त्या प्रसंगी तडफडत असलेली रेणुका मोठ्याने हाक मारते आपल्या मुलाला परशुरामाला आणि त्या ठिकाणी भगवान परशुराम प्रकट होत आहेत. इथपर्यंतची ही कथा आहे. परशुरामांनी पुढे काय केलं? परशुरामांनी आपल्याकडे असलेल्या धनुष्यबाणाचं साह्य घेऊन कार्तवीर्यार्जुनाचा वध केला. ही थोडक्यात ही कथा झाली. ही कथा अनेक पुराणांमध्ये आहे, अनेकांना ही कथा अशीची अशी माहिती आहे. परंतु अशीच एक कथा एका वेगळ्या ठिकाणी सुद्धा येते. कशी आहे ती कथा ऐका. अशीच कथा आहे पण वेगळे पात्र आहेत. परशुरामांचे आजोबा अर्थात जमदग्नींचे वडील महर्षी ऋचिक आणि त्यांची पत्नी सत्यवती. या सत्यवतीचा एक बंधू आहे महाराजा गाधी यांचे सुपुत्र महाराजा विश्वामित्र. आता इथे महाराजा म्हणतोय कारण ब्रह्मर्षीपद मिळालं नाही अजून. असे महाराजा विश्वामित्र जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेले असताना वरीलप्रमाणेच कथांना घडतंय. विश्वामित्रांनाही भूक लागते. जवळ जाऊन पाहता वशिष्ठांचा आश्रम असतो. त्या ठिकाणी वसिष्ठांनी विश्वामित्रांनी त्यांच्या सैन्यासाठी सहस्रावधीचं भोजन तयार केलेलं करतात. त्या प्रसंगी पुन्हा विश्वामित्र वशिष्ठांना विचारतात की ही गाय मला हवी आहे असं म्हणतात. वशिष्ठ नाही म्हणून सांगतात. तिथे सुद्धा नंदिनी नावाचीच गाय आहे. हे महत्वाचं. इथे विश्वामित्र सुद्धा वशिष्ठांवर आक्रमण करू पाहत आहेत. परंतु वशिष्ठ आपल्या ब्रह्मबलाच्या योगाने तो वार दूर करतात, तो वार परतवून लावतात. त्या प्रसंगी विश्वामित्र जे आहेत त्यांना ब्रह्मबळाची ताकद समजते. त्यांना कळतं की आपलं जे क्षात्रबल आहे हे ब्रह्मबलाच्या पुढे शून्य आहे. म्हणून आपल्याला त्या ब्रह्मबलाची आवश्यकता आहे, ब्रह्मर्षी पदाची आवश्यकता आहे. विश्वामित्र त्यासाठी मार्गस्थ होतात, त्यासाठी प्रयत्न करतात. पुढचे कथांना विश्वामित्रांबद्दलचं अनेकांना माहिती आहे. विश्वामित्र ब्रह्मर्षी पदापर्यंत पोहोचतात. हे कथानक झालं. दोनही कथांमध्ये साम्य आहे, परंतु दोन्ही कथांमध्ये विरोधाभास असा आहे की विश्वामित्रांनी या ठिकाणी स्वतःच्या रागाचा सकारात्मक बदल केला आणि त्याच ठिकाणी या सहस्रार्जुनाने आपल्याला झालेला जो राग आहे, आपल्याला झालेला जो क्रोध आहे त्याचा नकारात्मकरित्या परिणाम झाला. विषय असा झाला, कार्तवीर्यार्जुनाचा नाश झाला. विश्वामित्र ब्रह्मर्षी पदाला पोहोचले. गायत्री मंत्राचे जनक म्हणून त्यांना मान्यता मिळाली किंवा गायत्री मंत्राचे प्रणेते म्हणून त्यांना मान्यता मिळाली. हा विषय या ठिकाणी येतोय. परंतु हा विषय पाहत असताना एक वेगळा संबंध या ठिकाणी आपल्याला दिसतो. कोणता संबंध दिसतो? वसिष्ठ आणि जमदग्नी हे दोघंही कुलगुरू आहेत. आता ऐका, कथेचा भावार्थ खूप विस्तृतपणे सांगतोय मी, लक्षात घ्या. वशिष्ठ आणि जमदग्नी हे दोघंही कुलगुरू आहेत. या दोघांकडेही किमान कमीत कमी विचार केला तरी 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 10,000 विद्यार्थ्यांना 10,000 शिक्षक त्या ठिकाणी आहेत. कारण पूर्वीचा गुरुकुलांचा नियम होता, एक विद्यार्थी एक शिक्षक आणि तो शिक्षकच त्या विद्यार्थ्यांना सर्वही विषय शिकवत होता. या पद्धतीने इतके सारे विद्यार्थी त्या ठिकाणी साधक अवस्थेमध्ये या जमदग्नींकडे, या वशिष्ठांकडे, दोघांकडे आहे. कारण दोघेही त्यांच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. म्हणून आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नंदिनी नावाची गाय, इथे गाय हा अर्थ घ्यायचा नाही. इथे कोणता अर्थ घ्यायचा? तर या ठिकाणी असलेली जी छात्रशक्ती आहे, छात्रशक्ती म्हणजे विद्यार्थ्यांची शक्ती, विद्यार्जनासाठी आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांची एकता, याला नंदिनी म्हटलेले. आणि त्याच नंदिनीच्या सामर्थ्यावर अर्थात विद्यार्थ्यांच्या बलावर, छात्र बलावर काय करायचं? यांनी जमदग्नीने फक्त आज्ञा करायची
तुम्ही सहस्रावधींचं भोजन तयार करा, काही क्षणात तयार व्हायचं, कारण इतके सारे लोक त्या ठिकाणी कामाला आहेत किंवा इतके सारे विद्यार्थी त्या ठिकाणी विद्या ग्रहण करण्यासाठी आहे. एखादं कार्य सांगितल्यानंतर काही क्षणात ते पूर्ण होणार हे नक्की आहे. यालाच कामधेनू म्हटले. जी इच्छा हे ऋषी व्यक्त करतात ती इच्छा पूर्ण होते, कारण त्यांचे विद्यार्थी तसे घडलेले आहेत. म्हणून हे कोण पाहत आहे? या शिक्षण संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वशिष्ठ आणि जमदग्नींचा वेगळा आहे, कारण ते कुलगुरू आहेत या विद्यापीठांचे. त्याच ठिकाणी महत्त्वाचा विषय कार्तवीर्य अर्जुनाचा. कार्तवीर्य अर्जुन हा सत्ताधीश आहे, आणि ज्यावेळेस सत्ताधीश किंवा राजकारणी व्यक्तीचा या ठिकाणी विषय येतो, आता इथे ही कथा या पद्धतीने आपल्याला पाहायची बरं का, त्यामुळे मी हे सांगतोय. ज्यावेळेस राजकारणी व्यक्तीचा विषय येतो त्यावेळेस राजकारणी व्यक्तीला ह्या सर्वही छात्रवृत्तीची, या सर्वही छात्र शक्तीची गरज संघटना करण्यासाठी लागते. का लागते? कारण स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राजकारणी व्यक्तींना ज्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे ते याच विद्यार्थ्यांमधून मिळतात. म्हणून विद्यार्थ्यांची सेना या राजकारण्यांना करावी लागते, विद्यार्थ्यांची संघटना उभी करावी लागते. त्याचं कारण महत्त्वाचं आहे. या राजकारणी लोकांना या गोष्टीची आवश्यकता आहे, म्हणून ते धर्मसंस्थेकडे त्याची मागणी करतात, शिक्षण संस्थेकडे त्याची मागणी करतात. कारण वशिष्ठ आणि जमदग्नी हे शिक्षण संस्थेचे मुख्य आहेत. येथे कार्तवीर्यार्जुनासारखे काही जण त्या ठिकाणी मागणी करतात, परंतु ज्यावेळेस धर्मसंस्था किंवा शिक्षण संस्था विद्यार्थी देण्यास नकार देते, का देते नकार तेही ऐकून घ्या. आजकालचे शिक्षक सुद्धा सांगतात विद्यार्थ्यांनो कार्यकर्ता बनू नका. कार्यकर्ता म्हणजे त्या राजकारण्यांच्या हाताखालचं पाऊलं बनू नका, असा त्या ठिकाणी विषय आहे. एक वेळ तुम्ही गुरुच्या हाताखालचे शिष्य बना, पण राजकारण्यांच्या हाताखालचे संघटनामध्ये कार्य करणारे कार्यकर्ते बनू नका, असा त्या ठिकाणी अर्थ. काय असतं की ह्या कार्यकर्त्यांना एका वेगळ्या मार्गाला लावण्याचं काम हे राजकारणी, हे सत्ताधीश करत असतात. तेच या कथेतून सांगितलेले. दोन्हीही कुलगुरू त्या प्रसंगी त्यांना, त्या विद्यार्थी जे आहेत त्यांना या सत्ताधीशांकडे पाठवण्यास नकार देतात. परिणाम दोन होतात. पहिला परिणाम होतो विश्वामित्रांचा. काय करतात विश्वामित्र? विश्वामित्र स्वतः एक शिक्षण संस्था स्थापन करतात, त्यामध्ये विद्यार्थी घडवतात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता राजकारण्यांचा विषय चालू बरं का. राजकारणी स्वतः शिक्षण संस्था स्थापन करतात, विद्यार्थी घडवतात आणि स्वतःच्या मार्गाने लावतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी होते की हेच राजकारणी ती शिक्षण संस्था संपवण्यासाठी, उद्ध्वस्त करण्यासाठी कार्य करतात. कार्तवीर्यार्जुनाप्रमाणे शिक्षण संस्था बरखास्त केली, कुलगुरूंचा वध केलाय कार्तवीर्यार्जुनाने. का करावं लागलं त्याला असं? कारण येथे सत्ताधीशाचा अहंकार आड येत होता, आणि सत्ताधीशाने, एका सत्ता केंद्रीय व्यक्तीने राजसत्तेने धर्मसत्तेवर केलेला हा आघात आहे, हे आपल्याला बघता येतं. म्हणून जे विद्यार्थी दशेत आहेत त्यांनी गुरूंच्याच आज्ञेने राहावं, कोणत्याही राजकारणाच्या किंवा सत्ताधीशाच्या आज्ञेने राहू नये, हा आदेश आपल्याला ही कथा सांगते. पुढं काय घडतं? पुढे परशुराम येत आहेत. परशुराम हे या सर्व विद्यार्थ्यांचे प्रमुख आहेत. ज्यावेळेस एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरूंवर असा आघात होतो त्यावेळेस या विद्यार्थ्यांचा कोणीतरी प्रमुख पुढे यावा लागतो, आणि तो परशुराम आहे. काय करतात परशुराम? परशुरामांच्या कार्याबद्दल अनेक वाईट म्हणणं किंवा वाईट समजुती जनसमुदायामध्ये आहे. त्याविषयी आपल्याला बोलायचंच आहे, पण त्याच्या अगोदरची कृती लक्षात घ्या. परशुरामांनी केलेलं कार्य ही एक कृती नसून एक प्रतिक्रिया आहे. प्रतिक्रिया आहे. काय झालं होतं? कार्तवीर्यार्जुनाने जमदग्नींचा वध केला, म्हणून त्याला मारण्यासाठी म्हणून परशुराम आलेले. हा या ठिकाणी महत्वाचा भाग आहे. आणि याच अनुषंगाने आपण पाहिलं, परशुराम हे महेंद्र पर्वतावर भगवान शंकरांकडे परशुविद्या ग्रहण करतायत, किंवा अनेक प्रकारच्या आश्रशस्त्र विद्या ग्रहण करतायत. मुख्यत्वे या प्रकरणामध्ये परशुराम कुठेही नाहीत, पण जेव्हा राजसत्तेचा धर्मसत्तेवर आघात होतो त्यावेळेला ही राजसत्ता निरंकुश ज्यावेळेस होते, अमर्यादित जेव्हा होते, त्यावेळेस ऋषींवर आक्रमण जेव्हा होतात, धर्मसत्तेवर आक्रमण जेव्हा होतात,
त्यावेळेला परशुराम पुढे येतात, तेव्हाच पुढे येतात. या कथेच्या अगोदरही परशुराम नाहीयेत, या प्रसंगाच्या नंतरही परशुराम नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ या कथेमध्ये नाहीयेत, हा प्रसंग लक्षात घ्या. मुख्यत्वे हा सहस्त्रार्जुन बलशालीच आहे, इतका बलशाली आहे. रामायणातला उल्लेख आहे, या सहस्त्रार्जुनाने रावणाला सुद्धा बंदी केलं होतं. हे वर्णन सहस्त्रार्जुनाबद्दल येते. तसंच वालीचा प्रसंग पाहताना आपल्या लक्षात येतं, वालीनेही रावणाला बंदी केलेलं होतं. हे दोघंही सत्ताधीश आहेत, सहस्त्रार्जुन आणि वाली. या दोघांनीही रावणाला बंदी केलेलं होतं, परंतु एका सत्ताधीशाने दुसऱ्या सत्ताधीशाला मदत करण्याचा विषय त्यांच्यामध्ये येतो आणि ते रावणाला सोडून देतात. पुढे काय होतं, रावण सुद्धा सत्ताधीशांचं जे वागणं आहे त्या पद्धतीने वागतो, म्हणून त्यांना मारण्यासाठी कोणत्या तरी धर्मसत्तेला पुढे यावं लागतं. परशुरामांनीही तेच केलं. परशुराम हे धर्मसत्तेचं प्रतीक आहे, परंतु वेळ पडल्यास त्यांना शस्त्रास्त्र हातात घ्यावे लागतात. म्हणून म्हणले शस्त्रादपी शरादपी, शस्त्रसुद्धा आणि शरसुद्धा, असे हे परशुराम यांना पुढे यावं लागतं. हा मुख्यत्वे विचार आपल्याला पाहता येतो आणि हा असा विचार आपल्याला करणं आवश्यकच आहे. पण त्या कथेच्या अगोदर परशुराम कुठे दिसत नाही, कथेच्या नंतरही दिसत नाही. मग हे परशुराम आहेत कुठे, लक्षात घ्या ही कथा. परशुरामांनी काय केलं, कार्तवीर्य अर्जुनाला मारल्यानंतर 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, असं वर्णन आपल्याला अनेक जण सांगतात. परंतु पुराण कथा काहीतरी वेगळंच सांगतायत आपल्याला. काय सांगतात पुराण कथा? पुराण कथा म्हणतात की परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय केलीच नव्हती. मग 21 वेळा काय केलं, 21 प्रकारच्या राजसत्तेचा त्यांनी विनाश केलाय. आणि पुढे काय केलं, ज्या ज्या राजांना त्यांनी मारलं त्यांचे जे सुपुत्र होते, त्यांची जी पुढची पिढी होती, तिला त्यांनी राज्यगादीवर बसवलं, त्यांना धर्मसत्तेचा उपदेश केला, योग्य मार्गाचा उपदेश केलाय. हे या ठिकाणी बघता येतं. ज्यावेळेस राजसत्ता अहंकारी होते त्यावेळेस धर्मसत्तेला राजसत्तेवर अंकुश ठेवावाच लागतो. कोणाचा तरी त्या ठिकाणी अधिकार असावाच लागतो राजसत्तेवर. ते या ठिकाणी महत्वाचं हे सांगितलेलं आहे. याचा संदर्भ पाहताना जे कोणी म्हणत असतील की त्यांनी पृथ्वी निक्षत्रिय केली होती, त्यांच्यासाठी संदर्भ देतोय. परशुरामांचा उल्लेख पुढे रामायणात येतोय. रामायणामध्ये 2 वंश मुख्यत्वे आपल्याला दिसून येतात. एक आहे प्रभू रामचंद्रांचा वंश, रघुवंश, आणि दुसरा आहे जनक राजाचा वंश. या दोन्हीही वंश पुढे वंशावळी चालत आली. या हिशोबाने पूर्वी वंशावळी होती म्हणून ती पुढे चालत आलेली आहे. त्यांचे पूर्वज सुस्थितीत होते म्हणून पुढे वंशावळी चालत आली. परशुरामांनी यांचा वध केलेला नाही, कारण हे धर्मसत्तेचे अधिष्ठित आहे, धर्मसत्तेच्या सोबत चालतायत. म्हणून पुढचा विषय असा, जनक राजाच्या बाबतीतही तेच. जनक राजे काय होते, जनक राजांनी अष्टावक्रांकडून त्या ठिकाणी अष्टावक्र आणि जनक राजाच्या संवादामध्ये अष्टावक्र गीतेसारखे ग्रंथ पुढे येत आहेत. अर्थात ते ज्ञानीच होते, विदेही होते जनक. आणि ह्या जनकांकडे अशा धर्मसत्तेकडे आपली राजसत्ता द्यावी म्हणून, अशा राजसत्तेकडे आपल्याकडची धर्मसत्ता द्यावी म्हणून परशुराम ज्या धनुष्य बाणाने त्या कार्तवीर्य अर्जुनाचा वध करतात, तोच धनुष्य जनक राजाकडे सांभाळायला देत आहे. येथे निक्षत्रिय करण्याचा विषय आलेलाच नाहीये, नाहीतर सगळे निक्षत्रिय केले असते, सगळे क्षत्रिय संपून गेले असते. हा विषय या ठिकाणी आलेलाच नाहीये. मुख्यत्वे विषय असा आहे, ज्या ज्या राजांना त्यांनी मारलं त्याच्या जागेवर त्यांची वंशावळी पुढे बसवली, पण त्याच राजांना मारलं ज्यांनी धर्मसत्तेवर आघात केले. असेच राजे परशुरामांनी मारले. आणि हे किती वेळा केलं, हे 21 वेळा केलं. म्हणून ती 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असं वर्णन येतं. मुळात ते राजे त्यांनी मारले, हे या ठिकाणी आपल्याला पाहता येतं. मग यानंतरचं कथानक काय, यानंतरचं कथानक असं सांगतात की त्यानंतर परशुराम मातापूर क्षेत्री जातात, अर्थात माहूरगडाला जातात. तेथे मातृतीर्थ नावाचं तीर्थ आहे, त्या ठिकाणी ते आराधना करतात, भगवंताची आराधना करतात. त्यांनी काय केलेलं होतं की जमदग्नी आणि रेणुका या दोघांचे अंत्यविधी करायचा बाकी होता, म्हणून या
परशुरामांनी या दोघांचे अंत्यविधी माहूरगडाला करायचं ठरवलं, त्या मातृतीर्थावर करायचं ठरवलं. दत्तात्रेय प्रभू यांनी पौरोहित्य केले, दत्त महाराजांनी पौरोहित्य केलं. अंत्यविधी त्या ठिकाणी पार पडतो. पहिल्या दिवसाचा विधी, दुसऱ्या दिवसाचा विधी, तिसऱ्या दिवसाचा विधी, असे विधी चालू आहेत. 10व्यापर्यंतचे विधी पूर्ण करायचे. एक दिवस अचानक काय झालं, परशुरामांना आपल्या आईची आठवण झाली आणि जोरात ते ओरडले, आई असं ते जोरात ओरडले. आणि काय चमत्कार झाला, साक्षात जगदंबा रेणुका माऊली त्या ठिकाणी प्रकट झाली. पण किती प्रकट झाली, फक्त तिचं मस्तकच त्या ठिकाणी प्रकट झालं. का प्रकट झालं याचं वर्णन आपल्याला पाहिजे गरुड पुराणामध्ये. आता जे वर्णन चालू आहे हे वेगवेगळ्या पुराणांमधून आलेले वर्णन आहे. फक्त गणेश पुराणालाच आधार घेऊन आपण सांगतोय असं नाही, वेगवेगळ्या पुराणांना आधार घेतोय. गरुड पुराणातला उल्लेख असा आहे, पहिल्या दिवसापासून अंत्येष्टीपर्यंत जे पिंडदान होतं त्या प्रत्येक दिवसाच्या पिंडाने त्या देहाचे वेगवेगळे अंग तयार होतात. 5व्या दिवसापर्यंत तो जो जीव असतो, तो जो सूक्ष्म जीव असतो त्याचं फक्त मस्तक तयार होतं. आणि परशुरामांनी आईला हाक मारली 5व्या दिवशी, म्हणून फक्त मस्तक त्यांना दिसलं, कारण तोपर्यंत फक्त मस्तक तयार झालेलं होतं. म्हणून अशी कथानक त्यामागे येते. या ठिकाणी त्यांनी आपल्या आईवडिलांचा अंत्यविधी त्यांनी केला. आणि याच ठिकाणी भगवान परशुरामांनी भगवान गणेशांची उपासना केली, गणपती स्थापन केले. मातृतीर्थावर परशुराम स्थापित गणेश माहूरगडाला आहेत. कधी जर माहूरगडाला गेले तर त्याचे दर्शन करा. विशेष गोष्ट अशी, परशुरामांना फक्त आईच्या मस्तकाचं दर्शन झालं, परंतु परशुरामांनी असंही पुढे सांगितलंय की जे कोणी योगी लोक असतील, जे कोणी योग साधनेतले लोक असतील, भक्ती मार्गातले लोक असतील, त्यांनाच ही रेणुका किंवा ही रेणुका माता पूर्ण स्वरूपात दर्शन देईल, ही जगदंबा पूर्ण स्वरूपात दर्शन देईल, असं वर्णन परशुराम करतायत. पुढचं वर्णन असं येते, पुढचं कथानक थोडक्यात सांगतो, मग अजून एका गणेशाची माहिती आपल्याला घ्यायची आहे. भगवान परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय केली. जेवढी जमीन मिळालेली होती तेवढी जमीन कश्यप ऋषींना दान देऊन टाकली. का दान दिली? कारण ती सर्व जमीन आपल्या ताब्यात ठेवायची नाही, म्हणून त्यांनी दान देऊन टाकली. आणि ती जमीन दान दिल्यानंतर आता दान दिलेल्या जमिनीवर आपण राहायचं नाही, म्हणून परशुरामांनी काय केलं, जो समुद्र पूर्वी सह्याद्री पर्वताला येऊन भेटत होता तो समुद्र किंचित मागे लोटला. अर्थ असा की त्या ठिकाणी त्यांनी भर टाकला समुद्रामध्ये. जमीन ही जमिनीवरची त्यांनी मिळवलेली होती, समुद्रात ती मिळवलेली नव्हती, म्हणून त्यांनी समुद्रात भर टाकून किंवा समुद्र काहीसा मागे लुटून त्या ठिकाणी जमीन निर्माण झाली, ज्याला कोकण प्रांत, ज्याला गोमंतक प्रांत, ज्याला शूर्पारक प्रांत असं म्हणतात. या कोकण प्रांतामध्ये भगवान परशुराम राहू लागले, हे वर्णन येते. आणि ही कथानक कुठे घडलं, हे शूर्पारक प्रांत हे नाव त्यांनी कोकणाला दिलेले. हे कथानक दान करण्याची क्रिया ज्या ठिकाणी घडली ते त्या ठिकाणी आता एक किल्ला आहे, तोच आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातला साल्हेर किल्ला. या साल्हेर किल्ल्यावर परशुरामांनी कश्यप ऋषींना संपूर्ण जमीन दान देऊन टाकली. हे कथानक या ठिकाणी घडलं. त्यानंतर परशुरामांनी जे जे कोणी सोबत येतील त्या लोकांना घेऊन या कोकण प्रांतामध्ये राहायला सुरुवात केली. ज्या लोकांना ते सोबत घेऊन गेले होते त्यांनी स्वतःला चित्तपावन हे नाव दिलं. कालांतराने तेच चित्तपावन ब्राह्मण झाले आणि त्यांचे कुलदैवत म्हणून परशुराम त्या ठिकाणी मान्यता प्राप्त झाली. या पद्धतीने ही कोकण प्रांताची कथा परशुरामांच्या अनुषंगाने येते. अजून एक छोटासा उल्लेख सांगायचा तो असा की त्याच माहूरगडाला दत्त महाराजांचं एक स्थान आहे, दत्त शिखर त्याला म्हणतात. त्या दत्त शिखराकडे जातानाच अजून एका गणेशाचं स्थान आहे. तो गणेश कसा आहे हे लक्षात घ्या. परशुरामांनी वेगवेगळ्या विद्या मिळवताना भगवान गणेशांकडून परशु विद्या मिळवली. परशु कसा चालवायचा हे भगवान गणेशांनी परशुरामांना सांगितलेले. आणि हे सांगत असताना ते इतके गणेशमय झाले की परशुराम स्वतःच गणेश रूपात दिसू लागले. ते परशुरामाचं मंदिर आहे पण मूर्ती गणेशाची आहे. असं त्या ठिकाणी परशुराम आणि भगवान गणेश दोघांचं एक रूपत्व त्या ठिकाणी झालं. तेही मंदिर मातापूर अर्थात माहूर क्षेत्री आहे. कधी गेला तर ह्या दोनही गणेशांचं, पुराण प्रसिद्ध अशा गणेशांचं दर्शन करा. आणि ह्या दोनही कथा सांगून मी या कथेत थांबतो. उद्याच्या भागात कार्तिकेय जन्माची कथा आणि कार्तिकेय जन्माच्या मागचं वैज्ञानिक कारण हेही बघायचे.
तोपर्यंत जय गजानन.